खाल्ला भाता? भाता खाल्ला का? भात नको असतो साहेबांना. दही भात आहे बाळा, तुला अंगाला ताप आलाय आणि ते चावी चावी केलंय ना, मग असं थंड येण्यासाठी, शरीराला थंडावा पडण्यासाठी दही भात खायचा असतो बाबडे. हां, असं काय कोपऱ्यात जाऊन बसतो इकडं? ऐ नो, गपचूप तिथं बसायचंय. भाताने काही त्रास होतोय? त्रास होतोय नुसतं फूड खायचं? हां, गुपचूप गपचूप तिथे बस. आता इतकं मारल ना तुला, लय मारल बघ. मारू काय? आणू काठी? कसं बघतोय गंभीर. पिलू, हा डोळा लाल झालाय रे तुझा, बघू दे. अरे बापरे, कशामुळं? हो बाई, कुठानच व्हायचं आता. थांब. साहेबांना मी बाहेर शोधत होते, फॅन लावलेला होता बाहेर, आणि साहेब इथे येऊन झोपलेत. काय रे बाबा? हां, मी तुला बाहेर शोधते आणि तू इथे येऊन झोपलायस. आंघोळ घातली ना, त्याच्यामुळे त्याला थंडी वाजत असेल. लिंबाचा पाला मिक्सरमध्ये काढून सगळ्या अंगाला चोळला आणि त्याला छान आंघोळ घातली. तर साहेब बाहेर बसला होता आणि आतमध्ये येऊन झोपले. वा रे वा. हां, दादाच्या ह्याच्यावरती. दादा ओरडेल ना आता. दादाचाच बेड लागतो त्याला. केस कापल्यामुळं आमचं बाळेनं खूप सुंदर दिसते, पण त्याला नजर लागली लेकराला माझी. खूपच फोड आलेत माझ्या लेकराच्या अंगावरती. चला, हे शेपटू चल पुढे, चल ये. चिखलमधून नको, आता पाणी पाणी झाले रे सगळीकडे. आज तारीख आहे, किती तारीख आहे बरोबर? 22 मे. एवढा पाऊस पडलाय की बरं झालं, थोडंसं गरमी कमी झाली त्याच्यामुळे. ज्या निसर्गाने त्या लेकरांना रस्त्यावर जन्माला घातला आहे, त्याला आपलं सुप्रीम कोर्ट मारण्यासाठी लोकांना परवानगी देत आहे. तर प्लीज मलाही परवानगी द्या. मी ज्या ठिकाणी लेकरांना खायला जाते तिथे अनेक दारुडे येतात. खूप भीती वाटते आणि ते काहीही घाणेरड्या भाषेत बोलत असतात. तर मलाही मारण्याचा अधिकार हवा आहे की मी त्या लोकांना मारू शकते. आमच्या वीरचं बघा कसं केलंय. केस कापले त्याचे, कारण खूप अंग खाजवत होतं. उन्हाळा खूप आहे ना, खूप गरमी. शेपूट दाखव, शेपूट. आमच्या वेळची शेपूट बघा किती छान छान केली. शेपटीला तर खूप केस होते, खूप. आहे ना बबडू? कसा दिसतोय सांगा म्हणा सगळ्यांनी. मी आता कसा दिसतोय? मला केस नाहीत तर मी कसा दिसतोय? मी सुंदर दिसतोय ना वेडू? तुला मी भाता दिली ती खायला, तू काय केली बाळा? सगळी भाताखाली सांडवली, तुझी मी नाही केली. किती मुखडा माझा सुंदर दिसतोय बघा. एवढं गोंडुलं माझं बाळ. किती सुंदर सुंदर दिसते आता. चला बाय. झोपलाच का रे? जागा हेस? एक थोडंसं बोलावंसं वाटलं म्हणून बोलते. पुण्यातील आमचा 800 ते 900 जणांचा ग्रुप आहे, जे रस्त्यावरील लेकरांना खायला देतात. तर आता एक सांगावंसं वाटते की ह्याचं उदाहरण हा आहे माझा वीर. 7 वर्षापूर्वी एका इसमाने थोडंसं काही प्रॉब्लेम होता म्हणून त्यांना नकोसं होतं, तर ते माझ्या लेकरांनी, माझ्या मुलाने म्हणजे त्याला आणला. आता खरं सांगायचं तर हे लेकरू इतकं छान, इतकं हुशार आहे. जन्माला घालणारे, जन्म देणारे, किंवा ज्यांनी स्वतःचा बिझनेस म्हणून याच्या आईला आणलं. काय केलं माहिती नाही तिच्याबरोबर, पण माझ्या मुलाने याला आणलं. आम्हाला नको होता हा, कारण त्याचं एक कारण होतं की त्याला वेळ देता येणार नाही म्हणूनसाठी. कारण 2 टाईम आम्ही बाहेरच्या रस्त्यावरच्या लेकरांना खायला देण्यासाठी मी जात असते. मग याच्याबरोबर वेळ घालवायचा कसा, किंवा ह्याचं कसं काय होणार कुठे जायचं म्हटलं तर. ऑलरेडी मी कुठेही जात नाही, कारण माझी एवढी लेकरं आहेत, माझी वाट पाहत असतात म्हणून क्वचितच मी जाते. कारण मी माणसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. मला माणूसच नको आहे, कारण मी जेवढं जग पाहितलं त्यात 99% माणूस जाती खूप वाईट आहे. तर अलीकडे आपल्या महाराष्ट्रातच नव्हे, म्हणजे पूर्ण
इंडियामध्ये म्हटलं तरी चालेल. आणि पुण्यात जास्त क्रिमिनल लोक आहेत. अलीकडे मी खूप पाहितलं आहे की आमच्या ग्रुपवरती खूप मेसेज फोटोज आलेत की पुण्यामध्ये अनेक ठिकाणी या मुक्या प्राण्यांवरती ॲसिड हल्ले झाले आहेत. फक्त त्यांचे डोळे दिसतात, स्किन अजिबात नाही. माणसामध्ये एखादा राक्षस निघाला तरीही त्याला जेलमध्ये सुरक्षिततेत ठेवतात. तर आता काय सांगितलं की यांना गोळ्या घालून मारायचं. ठीक आहे, मी त्या मानवजातीला विचारते की ज्यांना ही लेकरं नकोशी आहेत, की बऱ्याच ठिकाणी, आता मी ज्या ठिकाणी राहते अशा काही मुली आहेत की त्यांना डोळ्याच्या नजरेने काही लोकांनी घाणेरड्या खुणा केलेल्या आहेत तिथं जाता. म्हणजे मी खूप जवळची उदाहरणं आहेत माझ्या. मी आज हे पहिल्यांदा तुमच्याबरोबर शेअर करते. कारण जर सरकार इतका घाणेरडं विचार करू शकतं तर तुम्ही आमच्या मुलींजवळ हत्यारं बाळगण्याची परवानगी द्या की आमच्या मुली सुरक्षित राहतील. 65 वर्षाच्या इसमाने 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला, त्याला फाशीची शिक्षा झाली नाही. आणि हे मुख्य प्राणी रस्त्यावर फिरतात, त्यातील एखादा ठीक आहे ॲग्रेसिव्ह होतो. त्याचं कारण आहे की त्यांच्या पोटाला अन्न मिळत नाही, प्यायला पाणी मिळत नाही. हा नवीन डॉगी इथं आले बघा या फिमेलच्या मागं. आणि इथं 2च फिमेल आहेत आणि एवढे सगळे लोक ह्यांना तिला इतके त्रास देत आहेत ना. आणि इथलं कोणीही लोक मनावर घेत नाही. हे गे मोती इकडे, मोती इकडे, हे सर मागे, हे गे, हे हट, त्याला खाऊ दे. मोती घे तू, मोती खा तू. हे 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 सर मागे, मागे सर. बापरे, एकच फिमेल आहे आणि सगळ्या डॉगी आहेत तिथं. सगळं हा पण नवीन आलाय. काळ्या घे, ए किशू घे ना, तू इथपर्यंत आलास. हे घे, घे रे किशू, शहाणा आहेस तू. हो पिल्लू माझं शहाणा आहे ना, आहे ना शहाणा पिल्लू. खा पटकन, कोण नाही काय करत तुला. घे किशू, लाजतोस का? नको लाजू, लाजू नकोस. चल सर मागे, मोती हे सर मागे, मोती हे गे, ए सर मागे. अरे बापरे, माझ्या मोत्याला खाऊनच द्याय ना ते लोक. मोती इकडे रे, चल मी देते तुला, डायरेक्ट हाताने खा. घे घे, चल ये मोती, ये तू घे, चल ये इकडे घे ना मोत्या, खा पटपट पटपट खा. घ्या आता खालीच घ्या, मी काही करू नाही शकत. भीती वाटते. सगळे एकदम आले ना असे. पेपर भरपूर टाकले पण पेपरवर खायला यांना काय होते. इकडे चल, इकडे चल या, घे चॉकलेट घे. हा काळा आहे ना, काळ्या तोंडाचा खाऊनच देत नाही. ए आली सगळी गँग आणि ह्यांच्यामुळे मग लोक इथं माझ्याशी भांडत असतात. काय पेपर कुठं गेले खायचे. मोती इकडे, हा मोते आहे ना, हे घे ना, हे घे चल. हां सर बाब्या, बाब्या सर. बिचाऱ्याचा पाय लंगडा आहे, त्याला खाऊनच देत नाही, पळता येत नाही. पटपट खा, घे पटपट. सगळ्यांचं खाऊन झाले. हे इकडं आलेत पाहुणे आमचे. हो थांब.